माझ्यासोबत लोकमत डिजिटलचे संपादक आशिष जाधव सर सुद्धा जोडले गेले आहेत। सर, अक्षरशः हादरवणारी ही बातमी आहे, ज्याचा कधी स्वप्नात सुद्धा कोणी विचार केला नव्हता। असं घडलंय, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा अपघातात मृत्यू झालाय। अक्षरा, खरंच जेव्हा ही बातमी कळली तेव्हा मन सुन्न झालं। माहिती घेतली की अजितदादांचं नेमकं काय झालं, काय विमान लँड होत होतं, तर तिथे नेमकं काय घडलं, त्यांना हॉस्पिटलमध्ये नेलंय नाही नेलंय। आणि जेव्हा बातमी कळली तेव्हा ती कन्फर्म होती की अजितदादा आणि त्यांच्यासोबतचे जेवढे म्हणून सहप्रवासी होते त्यांचं निधन झालंय। तरी पण एक आशा असते की अशी बातमी जेव्हा तुम्ही देता तेव्हा 10 वेळा ती क्रॉस चेक झाली पाहिजे। म्हणजे एकीकडं मन सुन्न झालंय, खिन्न झालेलं आहे, आणि दुसरीकडं बातमी क्रॉस चेक करण्यासाठी फोनाफोनी सुरू केली। नंतर कळलं की अजितदादांचा जागीच मृत्यू झालाय। आणि एकाएकी 25 वर्ष मागे जायला झालं की राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना, अजित पवारांचं तेव्हा तरुण नेतृत्व, शरद पवारांचे पुतणे, आधी विलासराव देशमुखांच्या आघाडी सरकारमध्ये राज्यमंत्री, त्यानंतर मग पुढे कॅबिनेट मंत्री, आज राज्याचे ते 5व्यांदा मुख्यमंत्री झाले होते। वेळोवेळी त्यांची नाराजी, राजीनामे, त्यांचं नॉट रिचेबल होणं, वेगवेगळ्या प्रसंगी वेगवेगळ्या निमित्तानं त्यांच्या विरोधात बातम्या देणं, त्याची विश्लेषण करणं। गेल्याही आठवड्यामध्ये आपण एक शो केला, आतली बातमी, त्यामध्ये सध्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काय चाललंय विलिनीकरणाला घेऊन, नेमके परम्युटेशन कॉम्बिनेशन्स काय आहेत, शरद पवारांच्या मनात काय आहे, सुप्रिया सुळेंच्या मनात काय आहे, आणि अजित पवारांना काय वाटतंय, आणि भाजपला अजित पवारांविषयी काय अपेक्षा आहेत, यावरती तो शो केला। बघा, एका पत्रकाराचं, विशेषतः तो संपादक आहे, न्यूजमॅन आहे, त्याचं हे काम आहे की वेळोवेळी बातम्या देणे, बातम्यांचं विश्लेषण करणं। पण त्या काळामध्ये काही राजकीय नेते असे असतात की जे स्मरणात राहतात, त्यांच्या जाण्यानंतर त्यांचं महत्त्व अधिक कळतं। आज तीच परिस्थिती आहे। अजित पवारांवरती वेळोवेळी टीका करणं असेल, त्यांच्यावरती जे आरोप झाले त्यानिमित्तानं विश्लेषण करणं असेल, अजित पवारांचं काय चुकलं, काय बरोबर, याची कारणमीमांसा असेल, ही माणूस करतोच। पण त्या राजकीय नेत्यामधला एक सहृदयी माणूस, की त्याच्याकडं असं काय लोहचुंबक आहे किंवा काय चुंबक किंवा मॅग्नेट आहे की त्या व्यक्तीकडं असा कोणी व्यक्ती नाही कोण्या पक्षाचा की ज्याला हा आत्मविश्वास असायचा की अजित पवारांकडे गेला तर अजित पवार त्याचं काम होत असेल तर लगेच करणार, नसेल होत तर शब्द देणार नाही, आणि शब्द जर का दिला तर मग शब्दाचा पक्का, कामाचा माणूस। आणि हे महाराष्ट्रामध्ये तुम्ही अगदी चांद्यापासून बांद्यापर्यंत, अक्कलकुवापासून बार्शीपर्यंत सगळीकडं जे जे म्हणून लोक अजित पवारांना भेटले किंवा त्यांच्या संपर्कात आले किंवा काही काम घेऊन त्यांच्याकडे गेले, आश्वासक चेहरा त्यांना तो वाटायचा, त्याचा प्रत्यय त्यांना यायचा, आणि तेच गुडविल अजित पवारांचं होतं। विरोधी पक्षातले कार्यकर्ते, नेते, आमदार मंडळी अजित पवारांना भेटल्यावरती त्यांचा ओरडा खायला आतुर असायची। मी असे अनेक आमदार बघितले, अनेक खासदार बघितले, त्यांच्याच पक्षाचे आणि विरोधी पक्षातले, आता सत्ताधारी भाजपचेही अनेक नेते, आमदार मी बघितले की जे अजित पवारांचा ओरडा खाल्ल्यावरती असं हसत सांगायचे, आता आमचं काम होतं। म्हणजे ही अजित पवारांची पावती असायची की अजित पवार आपल्यावर ओरडले तर त्यांच्या मनात काही नाही आहे, त्यांच्या मनात जे आहे ते त्यांनी तोंडातून बोलून दाखवलेलं आहे, आता आपलं काम होतं, आणि तो सुटकेचा निश्वास टाकायचा की बघा अजित पवार आपलं काम करतात। असा प्रत्यय जेव्हा जेव्हा राज्य विधिमंडळाची अधिवेशनं असायची तेव्हा आमदार मंडळी बोलायची, त्यांना भेटायला येणारे कार्यकर्ते बोलायचे, मंत्रालयामध्ये त्यांच्या दालनामध्ये सगळे लोक वेगवेगळ्या पद्धतीचं काम घेऊन यायचे, आणि अजित पवार त्यांच्या काकांप्रमाणेच त्यांची सवय की एकदा भेटलेला कोणी माणूस असेल तर त्याला ते नंतर विसरतील असं नाही, किंवा तू कुठचा रे, काय तुझं नाव, आपली कधी भेट झाली होती, असं वाक्य त्यांच्या तोंडी कधीच नाही। अरे चंद्रपूरवरनं इकडे कशाला आलात, मी पुढच्या आठवड्यात येणारच होतो तिकडे, किंवा नागपूर अधिवेशनाच्या काळामध्ये एक मी तुला सांगतो, हिवाळी अधिवेशन होतं नागपूरला, आणि अजित पवारांनी आम्हा पत्रकारांना सकाळी नाश्त्यावरती बोलावलं होतं। मला हा अनुभव यासाठी सांगायचा आहे की माणूस कसा असतो बघा।
पत्रकारांना नाश्त्याला बोलावलं आणि नाश्त्याला बोलावल्यानंतर तिथं एक बारामतीचं जोडपं आलं. त्यांनी दुरून ते बघितलं आणि आवाज दिला की तुम्ही कसे काय आलात आणि वहिनीला काय घेऊन आलात. असं कोणतं काम आहे की जे बारामतीला मी आल्यावर होणार नव्हतं किंवा तुम्ही थांबू शकला नव्हता आणि आत्ता तुम्ही नागपूरला आलात हिवाळी अधिवेशनादरम्यान मला भेटायला, काय काम आहे. तर ते म्हणले सर आपलं असं असं काम आहे. त्यांनी त्या दोन्ही नवरा बायको झापलं. बहुतेक ते जिल्हा परिषदेचे सदस्य असतील किंवा माजी सदस्य असतील किंवा स्थानिक नेते असतील, त्यांना झापलं. अरे तुम्हीच असं करायला लागलेत तर मग इतरांना काय सांगणार, तुम्ही बारामतीचे ना, मी काय बारामतीला येऊन तुमचं काम करणार नव्हतं काय, आत्ताच करायची घाई काय. आणि झालं बसा म्हणले तिकडे. त्याच्यानंतर ती लोक तिकडे गेली. आम्ही पत्रकार अजित पवारांच्या बाजूला बसलेलो होतो. अजित पवारांनी पीएला सांगितलं वहिनी आलेल्या आहेत, त्यांच्याकडे गाडी आहे नाही ते चेक करा, नागपुरात काय त्यांना चांगलं दाखवता येईल, कुठं थांबल्या त्याची सगळी नीट माहिती घ्या आणि संध्याकाळी त्यांना 7 वाजता रामगिरी बंगल्यावरती तिकडे ते राहायचे तर तिकडे घेऊन या, म्हणजे त्याच इथे घेऊन या 7 वाजता त्याच बंगल्यात, आणि त्यांचं जी काय फाईल आहे ती काढा, आपल्याला काम करायचं आहे. पण ते सगळं लक्ष द्या. आमचा नाश्ता झाला, आम्ही तिकडे लॉबीमध्ये गेलो, ते जोडपं तिथं बसलेलं होतं. आमच्यातला एक उतावळी पत्रकार त्याच्याकडनं राहवलं गेलं नाही, तर मला तुमचं काम झालं. तर त्या वहिनीनं म्हणजे त्या बाईनं आम्हाला असं उत्तर दिलं, अहो जेव्हा दादा ओरडले ना तेव्हाच आम्हाला कळलं की आमचं काम झालं, तेव्हा बघा म्हणले असे आमचे दादा आहेत म्हणून आम्ही इथपर्यंत आलो. तर दिस इज अजित पवार, एक हळवा मनाचा, सहृदयी, शब्दानं फार कठोर होता, पण बॅकसाईड ऑफ हिज त्यांच्या माघारी पडद्यामागची त्यांची जी बाजू होती व्यक्तिमत्वाची ती फार कमी लोकांना माहिती होती. त्यांनी काही निर्णय चुकीचे घेतले असतील, काही कठोर घेतले असतील, आपले काका शरद पवारांनाही त्यांनी दुखावलं असेल, तरी सुद्धा मला करेक्ट करायचं आहे. लक्षात घ्या, शरद पवारांनी कधीही अजित पवारांनी बंड केलं, अजित पवारांनी पक्ष सोडला म्हणून टीका नाही केलेली आहे अजित पवारांवर. नेहमी जे व्हायचं, जे घडलंय ते घडू नये असं ते घडलंय, याच्या पलीकडे त्यांची कोणती प्रतिक्रिया नाही आहे. किंवा कोर्टबाजी सुद्धा राष्ट्रवादीची झाली, त्यामध्ये सुद्धा टोकाचे आरोप दोन्हीकडनं झाले नाही, कारण त्या घरातला वारसा आपण दोघेही जपतो आहोत. माझा उत्तराधिकारी हा राज्यातला अजित पवारच आहेत, राष्ट्रीय पातळीवरती सुप्रिया सुळे आहेत, हे मानूनच शरद पवारांनी सुद्धा आजवर राजकारण केलं. आणि शरद पवारांच्या लेखी हा खूप मोठा आघात आहे. म्हणजे आज वयाच्या 86व्या वर्षी आपला पुतण्या, ज्याला त्यांनी घडवलं, त्याला राजकारणात आणलं. नुसतंच आणलं नाही तर राजकारणात बघता बघता त्यांच्यासमोर तो इतका मोठा झाला की त्यांच्याही पलीकडे गेला. म्हणजे त्यांच्या निर्णयाच्या किंवा नियंत्रणाच्या पलीकडे अजित पवार गेले होते. आत्ताचे जे अजित पवार आहेत ते गेले 6 महिने झाले ते शरद पवारांच्या जवळ गेले नाही, तर मधली 2.5-3 वर्ष तसे अजित पवार हे मनानं जरी नसेल तरी राजकीय विचारानं शरद पवारांपासून दूर होते. आणि ते आत्ता कुठे ते जवळ येण्याची प्रक्रिया सुरू झाली होती. त्यात त्यांचं हे अपघाती अकाली निधन किंवा मृत्यू झालेला आहे. विमान अपघातात मृत्यू झालेला आहे, लक्षात घ्या. तो कसा झाला, काय तांत्रिक बिघाड झाला होता, त्यावरती आज बोलण्याचा तो दिवस नाही आहे. आज एवढंच आहे की एक महाराष्ट्राचा असा नेता की जो कामाचा माणूस होता, शब्दाचा पक्का होता, अजात शत्रू होता, त्याचे विरोधक सुद्धा आज रडतील असा आजचा दिवस आहे. की अजित पवार आठवल्यावरती त्यांना इतके प्रसंग अजित पवारांचे आठवतील की कितीही टीका करा, अरे पत्रकार म्हणून किती विरोधात बातम्या द्याव्या, कधी दिसल्यावरती काय आशिष, नंतर अलीकडे ते आशिषजी म्हणायला लागले. तेव्हा माझ्याकडनं एकदा राहावलं गेलं नाही. मी दादांना म्हणालो, सर हे तुम्ही दादा, आम्ही फार रेअरली म्हणायचो, कारण एक नेहमी पाहिलं की आर पाटलांना 4 चौघात आबा कधी म्हणायचं नाही, ऑन एअर टी व्हीवरती असताना आबा म्हणायचं नाही, सर किंवा आर पाटील. आणि अजित पवारांना सुद्धा अजित दादा न म्हणता किंवा दादा न म्हणता अजित पवार. तर म्हणलं सर कशाला आशिषजी म्हणताय, मग म्हणले तुम्ही मला मग सर का म्हणताय, असं ते व्हायचं. इतक्या सगळ्या गोष्टी ह्या बदलल्या आणि अशा निर्णायक वळणावरती त्यांचं राजकारण येऊन ठेपलं होतं की जिथे राष्ट्रवादी काँग्रेसचं विलिनीकरण हे दृष्टीपथात होतं. म्हणजे त्याशिवाय पर्याय नाही आहे. पक्ष म्हणून जर का पुढे न्यायचा असेल तर दोन्ही राष्ट्रवादींचे जे 2 गट आहेत त्यांचं विलिनीकरण होईल
आणि मग त्यामध्ये काय नाही काय आहे याची कारणमीमांसा सगळीकडे चाललेली असताना अशा वेळेस अजित पवारांचा हा अपघाती मृत्यू झालेला आहे. एक वाईट दिवस महाराष्ट्राच्या राजकारणासाठी. देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री आहेत, त्यांची मी प्रतिक्रिया ऐकत होतो. ते म्हणाले एक संघर्षशील नेता महाराष्ट्राचा हा गेलाय, माझा चांगला मित्र गेलाय. होय, एक संघर्षशील. बघा, शरद पवारांचा वारसा घेऊन अजित पवार राजकारणात आले. 1991 मध्ये अजित पवार हे बारामती लोकसभेवरनं निवडून लोकसभेवरती गेले. शरद पवार हे देशाचे केंद्रीय संरक्षण मंत्री झाले म्हणून त्यांनी बारामती विधानसभा निवडणुकीचा राजीनामा दिला आमदारकीचा आणि ते केंद्रात गेले. आणि मग ते केंद्रात गेले म्हणून मग त्यांच्यासाठी बारामती लोकसभा अजित पवारांनी 6 महिन्यात सोडली 1991ला. शरद पवार तिथून पोटनिवडणुकीतून बारामती लढवली त्यांनी आणि ते लोकसभेवर गेले. अजित पवारांनी तेव्हाच बारामती विधानसभा लढवली, तेव्हा ते विधानसभेवर आमदार बनले. तेव्हापासून ते आजतागायत 35 वर्ष अजित पवार हे नॉनस्टॉप बारामतीचे आमदार आहेत आणि आज ते नाही आहेत. बारामतीकरांवरती शोककळा आली आहे. महाराष्ट्रावर सुद्धा जी व्यक्ती त्यांच्या संपर्कात आली किंवा त्यांच्या निर्णयांमुळं अनेक वेळा त्यांच्या मनाविरुद्ध निर्णयही झाला, तरी अर्थमंत्री म्हणून, राज्याचे अर्थ व नियोजन मंत्री म्हणून आपल्याला राज्याचं जे अर्थकारण आहे ते चालवायचं आहे. शेवटी मिळकत, उत्पन्न आणि खर्च याचा मेळ आपल्यालाच घालायचा आहे. हे मानून कुठंही त्यांनी अशी प्रतिक्रिया उघडपणे दिलेली नाही की अर्थमंत्री म्हणून माझी घालमेल होते आहे, माझी तारांबळ उडते आहे, मी डगमगलो आहे. नाही, उलट प्रत्येक वेळेस आम्ही हा जनतेच्या हितासाठी निर्णय घेतला आहे. लाडक्या बहिणीसारखा निर्णय त्यांना पटला नाही पटला याचा विचार न करता हा अंमलात आणला गेला. तरीसुद्धा अजित पवारांनी कधीही त्याविषयी नाराजी ही जाहीरपणे व्यक्त केली नाही. मी सुद्धा खूप टीका केली की गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये अजित पवारांचं नाव राज्याचे अर्थमंत्री म्हणून 2 कारणासाठी जाईल. सर्वात जास्त राज्याचा अर्थसंकल्प मांडला म्हणून आणि दुसरं थोडंसं वेगळ्या अर्थानं जाईल, ते म्हणजे सर्वात जास्त पुरवणी मागण्या मांडल्या म्हणून आणि राज्याचं अर्थकारण त्या पुरवणी मागण्यांमुळे ढासळल्या म्हणून. इतक्या हजार लाखो कोटींच्या पुरवणी मागण्या ह्या अजित पवारांनी ह्या मांडलेल्या आहेत की त्यांचं नाव आता गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये जातं आहे, अशी टीका केली ना. पण जेव्हा तुम्ही युती किंवा आघाडीचं सरकार चालवता तेव्हा सगळ्या गोष्टी तुमच्या मनासारख्या नसतात. तुम्हाला काही कटू निर्णय घ्यावे लागतात, काही कटू निर्णयांना किंवा वाईट निर्णयांना साथ द्यावी लागते किंवा लोकांचं हित बघून त्या निर्णयाची अंमलबजावणी करावी लागते ना. अजित पवार त्यामध्ये तत्पर होते. पुण्याचं पालकमंत्रीपद हवं आहे म्हणजे हवं आहे. पुण्याचं पालकमंत्रीपद घेताना त्यांचा काही वेगळा विचार होता की त्यांना जसं पुणे व्हावं तसं तो करण्याचा माणूस होता. काही रखडलेली कामं पुन्हा मार्गी लागावीत, ती करेक्ट व्हावीत असा त्यामागे हेतू होता. अजित पवार हे फटकळ बोलणारे जरी वाटत असले तरी मनानं खूप सहृदयी होते. म्हणजे आम्हा पत्रकारांमध्ये अनेक वेळा अजित पवार यांच्याशी संवाद साधण्याचा योग आला आहे. एवढ्या गेल्या 20 वर्षामध्ये, खास करून जेव्हापासून मी राष्ट्रवादी काँग्रेस बीट बघायला लागलो. 15 वर्षाहून अधिक काळ मी ते राष्ट्रवादी काँग्रेसचं बीट बघितलं. शरद पवार, अजित पवार, अनेक त्यांचे प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रीय नेते. अजित पवारांनी, मला आठवतं आहे, एक 1-1.5 वर्षापूर्वी आम्हा काही मोजके पत्रकार ज्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस बीट वर्षानुवर्ष बघितलं आहे त्यांना जेवायला बोलावलं होतं आणि तेव्हा स्वतःच्या हाताने वाढून की अरे आशिषला हे आवडतं आहे म्हणत, नाही हे वेगळं आहे असं वगैरे, अशा पद्धतीनं अजित पवारांमधला एक वेगळा माणूस की जो प्रसंगानुरूप खुलतो, बोलतो, मिश्किल पणे आपली एखादी म्हणणं मांडण्याची त्यांची जी हातोटी होती ती मला खूप आवडायची. आणि मी नेहमी म्हणायचो की अजितदा तुम्ही असं जेव्हा अनौपचारिक गप्पा करता तेव्हा किती मिश्किल बोलता, मग हा मिश्किलपणा तुमचा कॅमेरावर काय येत नाही. तर ते म्हणाले, अहो तुम्ही एवढे कठोर प्रश्न विचारता तर ते मिश्किल उत्तरं दिली का आम्ही, कधी देऊ शकतो का. आणि मला आठवते मागची एक मुलाखत जी गेल्या लोकसभा निवडणुकीला मी घेतली त्यामध्ये पहिल्या प्रश्नापासून ते शेवटच्या प्रश्नापर्यंत जे काही 16-17 प्रश्न झाले ते सगळे अजित पवारांची कोंडी करणारे होते. मग सिंचन घोटाळा असेल
त्यांचं भाजपसोबत जाणं असेल, काकांना दुखावणं असेल, मूळ पक्ष ताब्यात घेणं असेल, कोर्टात काय घडतंय वगैरे असे सगळे. पण हू नाही की चू नाही. जसे ते प्रफुल्लित होते मुलाखतीला बसताना, मुलाखत संपल्यावरही फक्त एवढंच म्हणाले, झालं आता तुझं काम, मनासारखे उत्तर दिली ना. तर असे हे अजित पवार निघून जाणे. नाही तर अनेक राजकारणी बघितले की जे मनात डूख धरून वागतात, त्यांना आमच्याकडनं एक पत्रकार म्हणून, एक बातमीदार म्हणून झालेली मदत ते सोयीस्करपणे विसरतात, किंवा त्यांच्या जवळची जी लोक मंडळी आहेत त्यांची कानं भरतात म्हणून कोणाचा तरी डूख पकडणे, राग करणे, असे राजकारणी सुद्धा बघितले. अजित पवार या सगळ्यांमध्ये वेगळे होते, हे मला आज आवर्जून सांगायचं. पण सर, एकूणच आता आपण त्यांच्या कामकाजावर किंवा कारकिर्दीवर नजर टाकली तर त्यांचा स्पष्ट वक्तेपणा असेल किंवा विकासाचा दृष्टिकोन, आणि यात विकासात एकूण जर बघितलं तर बारामती आणि तिथे झालेला विकास, आणि त्याच बारामतीत त्यांनी तिथेच त्या विमानतळावर धावपट्टीवर त्यांनी अखेरचा श्वास घेतला, आणि त्यामुळं एक हळहळ खूप होते, कारण जिथे विकास गेला, जिथे लक्ष केंद्रित केलं, तिथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अक्षर अजित पवारांच्या लेखी एक बाब खूप पक्की होती आणि ती महाराष्ट्राला आवर्जून सांगेन. ती म्हणजे की बारामती आज भारताच्या राजकीय नकाशावरती जे आलंय ते केवळ आणि केवळ शरद पवारांमुळे आले. शरद पवारांनी जी बीज रोवली त्याचा आज वटवृक्ष झाले आहे, आणि त्याची सावली किंवा त्या वटवृक्षाच्या पारंब्या आम्ही जपणार नाही तर कोण जपणार. आणि मग छोट्या छोट्या गोष्टींमध्ये, जसं आता अलीकडं AI वर त्यांनी बरंच काम केलं होतं. आर्टिफिशियल इंटेलिजन्स बारामतीला ते कसं आलं पाहिजे, काय आलं पाहिजे, त्याचा काय फायदा आहे, आणि ते सहज बोलताना बोलायचे की साहेबांनी सगळं सुरू केलेलं आहे, आता ते वाढवणं आमचं काम आहे, पण साहेबांना हवं तसं वाढवणं ते आम्हाला जमतंय आणि ते आम्ही करतोय. कारण शेवटी शेवटचा अंतिम शब्द हा शरद पवारांचा आहे, पण त्यासाठी काय हवं नको ते आम्हालाच बघायचं आहे. आणि आत्ता गेल्या 6 महिन्यामध्ये ना ते शरद पवारांशी तसे खूप जवळ आले होते. म्हणजे त्यांनाही ती गरज वाटत होती, शरद पवारांनी ती गरज वाटत होती, म्हणून मग रयत शिक्षण संस्था असेल, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट असेल, अगदी वेळप्रसंगी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्याही कामात मदत असेल, किंवा इतर ज्या संस्था आहेत ज्या शरद पवारांच्या संस्था म्हणून ओळखल्या जातात. अगदी बारामती हॉस्टेल कित्येक वर्षांनी पुण्याच्या बारामती हॉस्टेलवर बसून अजित पवार बैठका घ्यायला लागले. आणि मी गेल्या आठवड्यात, आठवत असेल तुला, आपले पुण्याची जी रिपोर्टर अश्विनी, तिला ग्रुपवर मेसेज टाकला की बारामती हॉस्टेलचं महत्त्व काय आहे पवारांच्या लेखी. आणि आता शरद पवारांनंतर अजित पवारांनी बारामती हॉस्टेलचं पुण्यातलं ठाणं स्वतः आता तिथं ते बसायला लागलेले आहेत, बैठका घ्यायला लागल्या आहेत. त्याचा खूप सिग्निफिकन्स आहे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये, अशी एक बातमी कर. तर ह्या ज्या गोष्टी असतात ते काय सांगतं की शेवटी आपला जो वारसा आलेला आहे तो कशामुळे समृद्ध झाला, तो विचार नेमका काय आहे, मग त्याला आपण काही वेगळ्या पद्धतीनं फाटा दिला आहे का, पुन्हा आपण त्या विचारापर्यंत गेलं पाहिजे का, आणि त्याच विचारातून आपली प्रगती जी झाली आहे आणि त्याच विचारातून पुढे प्रगती होत असेल तर मग गोष्टी करेक्ट केल्या पाहिजेत, करेक्टिव्ह मेजर्स उचलले पाहिजेत. मग पुणे असेल, पिंपरी चिंचवड महापालिका असेल की जिथे आपण दोन्ही राष्ट्रवादी एकत्र करून आपला जो काही वोट बेस आता शिल्लक आहे, कार्यकर्ते शिल्लक आहेत, तिथे आपण महापालिका लढवली पाहिजे. आणि त्यांनी त्या 2 महापालिका लढवल्या. त्याचबरोबर जिल्हा परिषदांच्या निवडणुका लागल्या आहेत, त्यासुद्धा दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊन लढण्याचा निर्णय झाला. इथपर्यंत झाला की राष्ट्रवादीचं जे घड्याळ चिन्ह आहे जे अजित पवारांकडे आहे त्या चिन्हावरच दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार उभे राहतील, इथपर्यंत विचार झाला. आणि त्या दृष्टीनं अजित पवार हे कामाला लागले होते. लक्षात घ्या, अजित पवारांची कामाची हातोटी मी फक्त सांगेन की बारामती हा बेस आहे, आणि बारामतीमध्ये खासदार आपला आहे, आमदार आपला आहे, तिथून 2 खासदार हे राज्यसभेवर आहे, एक आमदार कर्जत जामखेडचा असला तरी त्याचं मूळ हे बारामती आहे. इतकं सगळं पवार कुटुंबियांमध्ये आहे. बारामतीचा नगराध्यक्ष भाजपचा बनतोय. तर अजित पवार आज भाजपबरोबर सत्तेत होते, महायुतीमध्ये बोलले नसतील, पण आता जिल्हा परिषद तरी ही राष्ट्रवादी काँग्रेसची असायला हवी. कारण पुण्याच्या ग्रामीण भागामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचं वर्चस्व आहे, जे नगर परिषद नगरपंचायतीच्या निकालात दिसलेलं आहे. मग ते मोठं केलं पाहिजे, आणि त्यासाठी ते ठाण मांडून पुण्यात बसले होते. काल राज्य मंत्रिमंडळाची बैठक होती,
त्याच्या आदल्या दिवशी प्रजासत्ताक दिन होता 26 जानेवारीचा. पुण्याचे पालकमंत्री म्हणून त्यांनी पुण्यात झेंडावंदन केलं. त्यानंतर ते मुंबईत आले. काल राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला होते. त्यानंतर आज सकाळी ते बारामतीला गेले, कारण आज बारामतीला 4 सभा होत्या. आणि मला असंही कळलं की आज पुणे जिल्हा परिषदेची बैठकसुद्धा होती, त्यालासुद्धा त्यांना परत जायचं होतं. अशात त्यांचा हा अपघाती मृत्यू झाला आहे. मनाला चटका लावणारी ही घटना आहे. कारण असा नेता की ज्याला सुपारीचं व्यसन नाही, तंबाखूचं व्यसन नाही, कुठलं मद्याचं व्यसन नाही आहे, जो सकाळी 5ला उठणार, स्वतःला कामाला झुंकणार, इतरांना कामाला लावणार. म्हणजे महाराष्ट्रामध्ये अजित पवारांचं नाव हे एका गोष्टीसाठी कधीही घेतलं जाईल, ते म्हणजे सिनियर मोस्ट IAS ऑफिसरला सुद्धा अजित पवारांकडनं सकाळी 6 वाजता फोन जाणार. त्या अधिकाऱ्यांना सुद्धा ती भीती वाटणार की अजित पवारांचा फोन सकाळी 6 वाजता येणार आहे, तो सुद्धा अलर्ट राहणार. ही ताकद, ही महिमा ही अजित पवारांची होती. म्हणजे सकाळी 5च्या ठोक्याला उठून पुन्हा 6ला कामाला लागणे, रात्री 11 वाजता झोपणे म्हणजे झोपणे, त्याच्या आधी 9:30-10 पर्यंत कामं आटपणे, इतकं पंक्च्युअल लाईफ, सगळ्या गोष्टी शिस्तशीरपणे करणारी व्यक्ती. फार आजारी पडले आहे, फार त्यांना व्हायरल ताप आला आहे, सर्दी खोकला फार झालेला आहे, नाक शेंबडानं डबडबलेलं आहे, आवाज बसलेला आहे, असं कचित झालं. आणि ती व्यक्ती अशा पद्धतीनं अकाली निघून जाणे, तेही विमान अपघातात अपघाती मृत्यू होणे, हे पटत नाही. म्हणजे असा मृत्यू येऊ नये या पलीकडं कोणाची आज रिॲक्शन किंवा प्रतिक्रिया ही निघत नाही आहे. की कोणी स्वप्नात सुद्धा असा विचार केला नाही की विमान अपघातामध्ये अजित पवारांचा मृत्यू, तोही बारामतीत होतो. बारामतीला DGCAचं विमानतळ होतं, ते काही कारणामुळं नंतर वादातही आलं होतं. पण तिथे सगळे VIPs राहतात. म्हणजे आज महाराष्ट्राचे 4 वेळचे माजी मुख्यमंत्री शरद पवार, देशाचे माजी केंद्रीय मंत्री, आज राज्यसभेवरती खासदार आहेत. 1967 पासून त्यांच्या संसदीय कारकिर्दीला सुरुवात झाली. शरद पवार हे असं एक व्यक्तिमत्व आहे देशातलं की विधानसभा, विधान परिषद, लोकसभा आणि राज्यसभा या 4ही सभागृहांचे ते सदस्य. आता सध्या राज्यसभेवर आहेत. एप्रिल महिन्यामध्ये शरद पवारांची राज्यसभेची टर्म संपते आहे. मला अलीकडंच 2-3 दिवसांपूर्वी असं कळलं की अजित पवारांचा हा आग्रह आहे की शरद पवारांनी पुन्हा राज्यसभेवर जावं आणि सर्वपक्षीय त्यांना मतं मिळावी आणि ते राज्यसभेवर जावेत. का तर शरद पवारांना बिनकामाचं बसलेलं त्यांना आवडत नाही. म्हणजे बघ कसं असतं की मला माझ्या काकाला खासदार म्हणूनच बघायचं, भलेही त्यांचं वय आज 86 असेल, पण ते तत्पर आहेत. आणि शरद पवार सुद्धा काल परवाकडेच मी त्यांचा एक व्हिडिओ बघितला, बारामतीतली शेती बघतायत त्या गाडीवरती, सोबत प्रतिभा काकी पवार आहेत, शरद पवार मागे बसलेले आहेत आणि दोघे जण गाडी ती छोटी डुगडुगी चालवत आहेत आणि सगळी शेती बघतायत, काय प्रयोग झाले आहेत, पिकं किती वाढली आहेत. म्हणजे पवार कुटुंबियांच्या बाबतीत एक सांगावं लागेल की प्रत्येक जण त्याला त्याची तुलना कोणाशी करायची आहे किंवा स्पर्धा कोणाशी करायची आहे, शरद पवारांची. शरद पवारांनी असा एक बेंचमार्क करून ठेवलेला आहे की त्यांना ओलांडून जातो म्हटलं तरी ते शक्य होत नाही. याची अनुभूती किंवा प्रचिती किंवा तसा प्रत्यय किंवा मनात ती खंत अजित पवारांना होती. आणि म्हणून 6 महिन्यापासून ज्या पद्धतीनं दोघे एकत्र येत होते, काका पुतणे शरद पवार, पण एकतर महाराष्ट्रामध्येच काय देशामध्ये सुद्धा काहीही झालं की त्याच्या मुळाशी शरद पवार आहेत का अशी खोड पत्रकारांपासून अनेक कार्यकर्ते नेत्यांना आहे वेगवेगळ्या विचारधारेच्या. आणि अशा वेळेस अशा व्यक्तीचा पुतण्या की जो आज राज्याचा 5 वेळचा उपमुख्यमंत्री बनला, त्याचं स्वतःचं एक राजकारण आहे, त्यांच्याकडं आज काकांचाच पक्ष स्वतःकडे त्यांनी घेतला आहे, चिन्ह घेतलं आहे. बरं, अजित पवार जोवर एकसंध राष्ट्रवादी होती तेव्हा पक्ष कार्यकारिणीच्या एकाही पदावर नव्हते, कोणतंच पद त्यांच्याकडे नव्हतं. पण राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्यातले बहुतेक निर्णय हे अजित पवार घेत असत. त्यांची अंमलबजावणी कशी होते नाही होते ते बघायचे. अगदी तिकिटा त्यांचा एक कोटा फिक्स असायचा आणि ते सांगायचे की याला तिकीट द्या, हा निवडून येणार, आणि मग जो कोणी प्रदेशाध्यक्ष असेल
तो अजित पवारांचं ऐकायचं. मला आठवतं आहे राष्ट्रवादी काँग्रेसचं जे ऑफिस आहे जुनं, आताचं ते बॅलार इस्टेटला आहे, कारण तिकडे मेट्रोचं काम झालं, तिकडनं तिकडे ते बॅरॅक्स उठवले. तेव्हा प्रत्येक कोपरा न कोपरा हा कसा सजलेला आहे, तिथं काय ठेवलं पाहिजे म्हणजे तो कोपरा चांगला दिसेल, काय लावलं पाहिजे म्हणजे दर्शनी भाग चांगला दिसेल, कसं आर्किटेक्चर आतमधलं इंटेरियर झालं पाहिजे म्हणजे जास्त स्पेस मिळेल, अगदी खुर्च्या कशा असाव्यात, टेबल कशा असाव्यात. शरद पवारांची जी कॅबिन असायची ती काय इतरांपेक्षा वेगळी दिसली पाहिजे, तिथे काय ठेवलं पाहिजे, हे बारकाईनं अजित पवार बघायचे. हे आम्ही बघितलेलं आहे, कारण आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस बीट बघायचो. तर असा एक नेता कोणाच्याही घरात गेला की अहो घर चांगलं बांधलंय, मग त्या कोपऱ्यामध्ये तो भाग कसा काय पुढे आला, कोण आहे तुमचा कॉन्ट्रॅक्टर, बोलवा त्याला, लावा फोन. म्हाडाच्या घराच्या हो हो प्रत्येक ठिकाणी म्हणजे ती त्यांची सवय होती. आणि आम्ही उपवासानं म्हणायचोय की अजित पवार चांगले सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर झाले असते, पण त्यांची ती सवय होती की फार नीटनेटके राहणे. अजित पवारांना तुम्ही असं गबाळं राहिलेलं कधी बघितलं? कधीच नाही. जिथे राहू अजित पवारांचं स्वतःचं दालन अतिशय नीटनेटकं, साधा एवढसा कागदाचा किंवा कचराचा कण सुद्धा तुम्हाला कुठे दिसणार नाही. टाचणी पडली तरी आवाज येणार. म्हणजे ती शिस्त त्यांच्या स्वतःपासून त्यांच्या स्टाफमध्ये सर्वांमध्ये होती. तर असा एक नेता जाणे. आणि कसं अक्षरा, एखादा नेता ओव्हरनाईट घडत नाही, वर्षानुवर्षांची तपश्चर्या असते. आणि शरद पवारांच्या सावलीमध्ये अजित पवारांना मोठं होणे ही बाब सोपी नाही. शरद पवारांच्या सावलीत मोठे होणे आणि त्या अजित पवारांचं असं अकाली जाणं हे खरंच मनाला चटका लावून जाणारं आहे. खूप बोलता येईल, पण आजचा दिवस फार वेगळा आहे. ठिकठिकाणाहून राजकीय नेत्यांच्या, वेगवेगळ्या क्षेत्रातल्या लोकांच्या प्रतिक्रिया येत आहेत, त्याही आता आपण दाखवल्या पाहिजे आणि अपडेट ह्या आपण प्रेक्षकांना दिल्या पाहिजेत. त्या म्हणजे की नेमकं काय घडलं, किती वाजता घडलं, कसं झालं, काय झालं, ह्या सगळ्या गोष्टी हा आपल्या बातमीदारीचा विषय असल्यामुळे तो द्यायचा आहे. आपल्याला खूप बोलता येईल अजित पवारांवर, इतकं बोलता येईल की अनेक वेळा असं वाटतं ना की अजित पवार हे शरद पवारांच्या सावलीतले नेते आणि त्यांच्याशी स्पर्धा करायला निघाले. अजित पवारांची ती जी एक बाजू आहे, त्यांच्यातला जो राजकीय पुढारी किंवा एक असा मित्र, राजकीय मित्र, सर्वपक्षीय मित्र, ती बाब दुर्लक्षित झाली. बऱ्याच वेळेला राजकारणामध्ये काही कटू निर्णय घ्यावे लागतात, काही मनाविरुद्ध निर्णय घ्यावे लागतात आणि ते सगळे घेताना कुठेही त्या त्या प्रसंगानुरूप तो प्रसंग सोडून न वागणारे अजित पवार. की मी आज विरोधात आहे तर मी त्यांच्या मनामध्ये किंचितसाही अशी शंका येऊ देणार नाही की मी त्यांना डिश करतो किंवा मी माझ्या सोबतच्यांना दुखावलं असेल तर मी त्यांचं सांत्वन करणार की हा निर्णय मला का घ्यावा लागला. पण अलीकडच्या काळात अजित पवार मनानं खिन्न झाले होते का, दुखावले गेले होते का? खास करून त्यांचा मुलगा, थोरला मुलगा पार्थ पवार याचं जे प्रकरण मुंडवा जमिनीचं ते आल्यानंतर ते काहीसे खिन्न झाले होते का? कसं प्रकरण आलं, काय आलं? किंवा पुणे पिंपरी चिंचवडमध्ये भाजप अजित पवारांच्या राष्ट्रवादीशी युती करणार नाही, मैत्रीपूर्ण लढत लढेल असं जाहीर झाल्यावर अजित पवारांनी म्हणायचं की नाही मी लढणार, मी भाजपशी लढणार. असे काही प्रसंग आहेत. किंवा दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण, त्यामध्ये शरद पवारांच्या गटाकडं 8 खासदार असणे, ते NDAमध्ये आले पाहिजेत असा काही आग्रह होता का? अशा अनेक गोष्टी आहेत. खूप बोलता येईल, खूप विश्लेषण करता येईल, पण आज तो दिवस नाही.